महा सामाजिक संघटनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सन्मानपत्र आदराने अर्पित करीत आहोत। आपणास भावी आयुष्यात उत्तरोत्तर यश, कीर्ती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो। हात काढा, हात सोडा सर, सर हात सोडा। थोडं स्वागत सोहळ्यात आपल्या सर्वांच्या टाळ्या आपण संमिलित करूयात। पंकज भाऊला पाठीमागे बसायची व्यवस्था करावी। स्टेजवर कोणी सुद्धा उभा राहू नये, कृपया त्यांना बसून घ्यावं। यानंतर हळबाप बौद्ध महाराज या ठिकाणी आपण बौद्ध धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू आणि हळबाप यांचा या ठिकाणी
तसं अन्याय होऊ द्यायचा नसेल तर आपण जिवंत असायला लागतं. मी जिवंत आहे आणि जागा पण. समाजावर झालेला अन्याय मी सहन करू शकत नाही आणि बघत पण नाही. पुढच्याही काळात सगळ्या जाती धर्मासाठी काम करायची तयारी आहे, पण सगळ्या जाती धर्मानं तितक्याच ताकदीनं अन्यायाच्या विरोधात आलं पाहिजे तरच. कारण हे एका दोघांचं काम नाही. देश खूप मोठा आहे आणि अन्याय प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सगळ्यांना एकजुटीनं उठाव करावा लागणार आहे. त्यावेळेस तो अन्याय बंद होईल. जास्तीचा वेळ घेत नाही, कारण मला सोलापूर आणि इंदापूरला तिथपर्यंत जायचं आहे. तुम्हाला शब्द दिला होता की मी येईल. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही, म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलोय. मी कधीही कुठेही जाताना कधीच बघत नाही आपल्याला कोणी बोलावलं. मला सांगितलं बलराज दादांनी 7-10 जण आले, शिंगाडे भाऊचं आमंत्रण आहे आणि आपल्याला जायचं. जाऊ म्हणलं काय. मी तिकडची तारीख होती ती माहिती आहे, ती पण जयंतीचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना म्हणलं गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो, यावेळेस मला धाराशिवला जायचंय, मोठ्या मनानं मला जाऊ देता का. ते म्हणले हो जा. गेल्या वेळेस तुम्ही आला होता, यावेळेस इकडे धाराशिवला गेलं तरी चालत, म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो. सगळ्यांनी एक गोष्ट जाता जाता सांगतो ती लक्षात ठेवा. अन्यायाची चीड असू द्या आणि अन्याय होत असेल तर त्याची जाणीव ठेवा. अन्याय हा मोडीत निघलाच पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही, यासाठी सगळ्यांनी एकजूट राहा. धाकट्याला धाक आहे उपवर्गीकरणाचा. त्याच्यासाठी ते उपवर्गीकरण म्हणजे घटनेमध्ये ज्या पद्धतीची तरतूद आहे त्याच पद्धतीचे काम येणाऱ्या काळामध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे. 59 जातीला 13% आरक्षण आहे आणि त्या 13% आरक्षणामध्ये 59 जाती भागिले जर आपण 13% विचार केला तर 0.2 किंवा 3 असं टक्केवारी येते. मग जर समजा हे सगळं आरक्षण बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्यामुळे आम्हालाच मिळालं तर आमच्या भावनाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून माझी विनंती आहे दादा, की उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो आपण घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की या राज्यातला बौद्ध समाज निश्चितच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, एवढं मी या ठिकाणी आश्वासन देतो. आणि माझे जो 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद. स्वातंत्र्य आणि बंधुता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे मूलभूत तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सरनाम्यामध्ये टाकून या समाजामध्ये असलेली विषमता आणि सर्वसामान्य माणसाला अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. त्याचाच भाग म्हणून आपले मनोज जरांगे साहेब हे सामाजिक न्यायासाठी एक विशेष मोहीम रचून आपल्या समाजासाठी एक मोठं असं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा करून सामाजिक न्यायासाठीच त्यांनी आपल्या समाजाला विशेष असं आरक्षण मिळवून दिलेलं आहे. दादा, अल्पसंख्याकांच्या सुद्धा फार मोठ्या समस्या आहेत. त्यांना सुद्धा सामाजिक न्याय मिळण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आपण 2-3 ठिकाणी कोणी सुद्धा आज बोलत नाही की अल्पसंख्याकांना रिझर्वेशन द्यायला पाहिजे, परंतु आपण फार महत्त्वाचं एक वाक्य केलं की अल्पसंख्याकांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी रिझर्वेशन हे मिळालंच पाहिजे. म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा अल्पसंख्याक आपल्याकडे आशेने बघत आहे. आपण